नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR जीनियस अकॅडमी मध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। आज आपण पाहत आहोत भारत राखीव बटालियन 4 राज्य राखीव पोलीस बळ गट क्रमांक 17 मोजा कोर्टी मक्ता बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर लेखी परीक्षा 2022-23 चा पेपर, की ज्यामध्ये आपण केवळ अंकगणित आणि बुद्धिमत्ता सोडत असतो, की जो 21 जुलै 2024 ला हा पेपर झालेला आहे। त्या पेपर मध्ये तो पेपर अशा प्रकारचा होता, हो ना, भारत राखीव बटालियन, हो ना, अशा प्रकारचा तो पेपर होता टी शेटचा। आता बघूया आपण तो पेपर सोडूया आणि हा प्रश्न क्रमांक 51 बघा, 71 ते 100 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत ज्यांच्या अंकाची अदलाबदल केली असता पुन्हा एकदा मूळ संख्याच बनते? हे तुम्हाला डोक्यातल्या डोक्यातच करता आलं पाहिजे। 70 पासून, हो की नाही? बघा, 71 ही मूळ संख्या आहे, 73 आहे, हो ना, नंतर किती आहे? 79 आहे, 78 नाही ना, 7 8 15 होतात ना, 79 आहे, नंतर नाही 83 आहे, मग 89 आहे, आणि नंतर किती आहे? 97 आहे। म्हणजे 3 आणि 4 आणि 2 6 6 संख्या 70 ते 100 पर्यंत मूळ संख्या आहेत असं आपल्याला म्हणता येतं म्हणजे आहेत। आता यांच्या अंकाची अदलाबदल केली असता आपल्याला मूळ संख्याच मिळायला पाहिजे। बघा, याची अदलाबदल केली 70 ही मूळ संख्या, याची अदलाबदल केली 37 ही मूळ संख्या, याची केली 97 ही मूळ संख्या, याची केली तर 38 ही मूळ संख्या नाही, 89 ची 98 होईल ही मूळ संख्या नाही, 97 ची 79 ही मूळ संख्या आहे। म्हणजे आपल्याला मूळ संख्या किती मिळाल्यात? 1 2 3 4, पर्याय क्रमांक बी असा हा प्रश्न होता। आपल्याला 70 ते 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या संख्यांची अदलाबदल जर केली तर आपल्याला किती पुन्हा मूळ संख्या मिळतील असा त्यांनी प्रश्न विचारला। मग 71 मध्ये हा एकक स्थानचा दशक स्थानी घेतला, दशक स्थानचा एकक स्थानी, अशा प्रकारे आपल्याला करता येईल। ठीक आहे, त्यानंतरच घ्या, पुढील पैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती नाही असा त्यांनी प्रश्न विचारलाय। जोडमूळ संख्या म्हणजे काय? अशा दोन मूळ संख्या की ज्याच्यामध्ये फरक 2चा आहे। बघा, या मूळ संख्या आहेत त्याच्यामध्ये फरक 2चा आहे, ही जोडमूळ संख्येची जोडी आहे। ही मूळ संख्याच नाहीत ना, 5 आणि 5 10, याला 5 न भाग जातो, हो की नाही? ही मूळ संख्या, बरं आपल्याला कोणती नाही हे शोधायचंय ना, ही आहे, ही आहे, ही आहे, या मूळ संख्येच्या जोड्या आहेत। मग जोडी कोणती नाही? 55 ते 57 हे आपलं योग्य उत्तर, बी क्रमांकाचं ही जोडी नाही असं आपल्याला म्हणता येईल। जोडमूळ संख्येची जोडी कोणती नाही? मग पर्याय क्रमांक बी, 55 ते 57 ही जोडमूळ संख्येची जोडी नाही। दोन संख्या 4x व 6x असून त्यांचा मसावी 16 व लसावी 96 आहे, तर x बरोबर किती असं त्यांनी आपल्याला विचारलं। बघा ना, बघा, एक संख्या गुणिला दुसरी संख्या, एक संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी। आता लसावी किती आहे? 96, 96 गुणिला 16। आता इथं काय होईल मग? x वर्ग बरोबर 96 गुणिला 16 भागिला 4 गुणिला किती? 6, 4 चौक 16 करूया, आणि 6 1 6 6 6 36, मग x वर्ग बरोबर किती? 16 चौक 64, मग x बरोबर किती? 64 वर्गमूळ 8, पर्याय क्रमांक ए येते बहुमत, हो ना, असं येऊ शकतं बा। ठीक आहे, त्यानंतरच घ्या, 10 मजूर 6 तास काम करून 12 दिवसात पूर्ण करतात, हो ना। 10 मजूर
6 तास काम करून 12 दिवसात पूर्ण करतात, तर 20 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? हा झाला 2, हा झाला बेत्रिक 6, हा झाला 3 त्रिक 9 आणि हा झाला 3 चौक 12 बरोबर 4. आलं का लक्षात तुमच्या? बघा, मजूर 6 तास काम करून एक काम, वेळ आणि दिवस. ओके. 10 मजूर 6 तास काम करून 12 दिवसात पूर्ण करतात. 20 मजूर 9 तास काम करून 1 दिवसात करतात. मग वरच्यांचा आपण गुणाकार केलाय आणि खालच्याचा गुणाकार केलाय. 10 दोन्ही 20 आणि बेत्रिक 6, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 बरोबर 4. 20 मजूर 9 तास काम करून 4 दिवसात ते काम पूर्ण करतील. आलं लक्षात तुमच्या? पर्याय क्रमांक सी. 9 हरणाचे सरासरी वजन 43.5 आहे, तर सर्व हरणाचे मिळून एकूण वजन किती? म्हणजे यांचा गुणाकारच करावा लागेल. 45.3 गुणिला 9, 9 त्रिक 27 7, हातचे किती आले? 2. 45 आणि 2 47 7, हातचे आले 4, 9 चौक 36 आणि 4 40, 407.7 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक सी असं होते. 9 हरणाचं सरासरी वजन दिलं, कोणाचं 45 असेल, कोणाचं 46 असेल, कोणाचं 42 असेल, हो की नाही? तर एकूण 9 हरणाचा आपल्याला वजन विचार. लसावी किती? बघा, 15, 20, 25, 45. नाही, 45 दोन्ही 90, 90 दोन्ही 180 बरोबर. इथे काय होईल? 5 गुणिला 3, याच्या पडतील ना, याचे 5, 5 चोक 5 5 आणि इथे 5 9. इथे काय करूया? 25 घेऊया, इथे 9 आणि इथे 4, 100, 900. 25 100 900. लक्षात मी काय केलं? अशा प्रकारे याचे अवयव पाडले. बघा आता हा काय म्हणतो माहितीये का? हा जो 5 आहे तो कॉमन आहे, हा पाता पाता 25च घेऊया. म्हणजे 5 5 आणि हा 25, याच्यामध्ये मोठा कोणता? 25. आलं का लक्षात? आता हा 3 आणि 3च्या पटीतला कोणता? 9. याच्यामधला जो मोठा आहे तो घ्यायचा आहे 25 9. आता उरला काय आपल्याकडे? 4. याचा गुणाकार केल्यावर काय होतं? 25 चौक 100, 100 9 900, म्हणजे 900 हा काय झाला? यांचा लसावी झाला. पर्याय क्रमांक बी. ओके. असं देखील पाहू शकता तुम्ही. बघा, 15, 20, 25, 45. 5 न भाग देऊया. 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 9 45. 3 न देऊया. 1 4 5 आणि 3. आता आता काही कॉमन निघते का? नाही. मग 5 त्रिक 15 चौक 60, 6 पंच 30 त्रिक 90. त्यानंतर घ्या, दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे, त्या दोन संख्यांचा मसावी 12 आहे, तर लसावी किती? लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार भागीला मसावी. मग काय होईल? 2160 भागीला 12, 12 1 12, 9 उरले, 96 झाले, 12 8 96 आणि 0, म्हणजे लसावी किती आला? 180. पर्याय क्रमांक सी. आलं लक्षात तुमच्या? पर्याय क्रमांक सी. त्यानंतरच घेऊया. हा बघा, 18.8596 गुणिले 10चा वर्ग. आता 10चा वर्ग म्हणजे किती? 100 म्हणता येईल ना आपल्याला, 100. मग जेव्हा आपण 100 न 10 न 100 न 1000 न गुणतोय, गुणाकार करतोय कशाचा? 10 सोबत, 100 सोबत, 1000 सोबत, डॅश 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 सोबत, तर त्यावेळी दशांश उजवीकडे जातो. आता किती घर जातं? तर 2 घर, कारण इथे 2 शून्य आहेत. 100 आहेत म्हणून 2 घर उजवीकडे, 1000 असते ते 3 घर, 10 असतात तर 1 घर, 10,000 असते ते 4 घर. म्हणजे हा दशांश इथला काय होईल? 2 घरे इकडे जाईल. मग काय होईल? 1885.96. आलं लक्षात? का बरं? पहा, याचा गुणाकार काय होईल? 18 85 96 वर 2 शून्य होईल, हो की नाही?
आता दशांश चिन्ह किती नंतर आहे? 1 2 3 4 नंतर. 1 2 3 4. मी म्हणालो होतो की नाही, सोप्या सोपं म्हणजे जेव्हा गुणतो तेव्हा दशांश उजवीकडे जातं, आलं का लक्षात? आणि भागतो तेव्हा डावीकडे. हा घ्या. 200 म्हणजे 0.4 ची किती पट? 200च आहे का ते? बर. 200 बाय 0.4 होईल असं. आता हा 10 न गुणूया ना आपण, 1 नंतर दशांश आहे म्हणजेच काय होईल? 200 गुणिला 10 बाय 0.4 गुणिले 10 बरोबर 2000 भागीला 4. 4 आपण 20, 500 पट येईल म्हणजे 500 पट. ठीक आहे. पर्याय क्रमांक डी. त्यानंतर याने याला गुणावत लागेल. बघा 2.1 गुणिला 0.09 अधिक 1.8 गुणिला 0.04. मग एक मिनिट, आता आपण दशांशाचा आत्ताच नाही विचार करायचा, पहिल्यांदा गुणाकार करूया. या 9 ने याला गुणूया, 189 आले. ठीक आहे. इथे दशांश 2 नंतर आहे, इथे 1 नंतर, 2 आणि 1 3 नंतर म्हणजे असं आलं. अधिक 18 चौक 72 होतील. इथे 2 नंतर दशांश, इथे 1 नंतर म्हणजे इथे 3 नंतर दशांश आले. आता याचं जर 9 2 1101 हातचाला 1, 8 8 1606 हातचाला 1.0 0.261 पर्याय क्रमांक 1. आणि लक्षात तुमच्या असं होतं. त्यानंतर ए बी सी यांची वय अनुक्रमे इतकी इतकी आहेत, तर त्यांची सरासरी वजन किती? सरासरी बरोबर सर्वांची बेरीज भागीला 3. एकूण 3 जण आहेत म्हणून 3 न, मग इथेच बेरीज करता आली असती की नाही आपल्याला? पहा 8 8 1606 हातचाला 1, 8 1 9 9 1 10 3 1303 हातचाला 1 1 6 6 12 5 17 1 18 भागीला 3. लक्षात तुमच्या 183.6 असे. बघा आता भाग देऊया आपण. 3 सका 18, 3 1 3 आणि 3 2 6 61.2 किलोग्रॅम पर्याय क्रमांक सी. इथं यात सरासरी म्हणजे काय? सर्व प्राप्तांकाची बेरीज भागीला एकूण प्राप्तांक, म्हणजे हे 3 घटक आहेत आणि भागीला 3 घटक आहेत म्हणून छेदाला 3. इथं बेरीज करा, 3 न भाग द्या. त्यानंतर उमेशला मराठीत 76 गुण आहेत, इंग्रजीत 56, इतिहासात 70, भूगोलात 75, गणितासहित त्याची 5 विषयाची सरासरी गुण 74 होता. 5 विषयाचे सरासरी गुण 74 म्हणजे काय होईल? 5 20 0 हातचाले 2 5 7 35 आणि 2 37. तर उमेशचे गणितातील गुण किती? आता हे किती झाले? 1 2 3 4 विषय. हा गणित झाला, गणित. ओके. मग गणितातील गुण किती याची बेरीज करा. 6 6 12 5 1707 हातचाला 1 7 21 22 आणि 5 27 227 याच्यातून वजा करा. 3 इथे झाले 8 9 आणि 0 93. गणितात त्याला 93 मार्क आहे. त्यानंतर 100चे 28% म्हणजे किती? 28च होईल ना बाबा. पर्याय क्रमांक बी पहा. 100 गुणिला 28% म्हणजे 28 100. हा 100 100 कटला किती? 28. पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी होईल असं. त्यानंतर घ्या. राकेशला 10वीच्या परीक्षेत 700 गुणापैकी 575 गुण मिळाले, असं देखील 7 ने याला भागितले तरी चालते. बघा 7 8 56, 1 उरला 14 झाले, 7 2 14 83 82 7 2 14 1 उरला 82.14 येते. बघा ना कसं 700 गुणापैकी 575 गुण, तर आपल्याला शेकडा टक्केवारी काढायची म्हणजे 100 गुणावर काढावं लागेल. या दोघांचा गुणाकार तिरपा गुणाकार 575 गुणिला 100 भागीला
7 आठी 56, 1 उरला 15 झाले, 7 दोन्ही 14, 1 उरला 10 झाले, 7 एक 7, 3 उरले 7 चौक 28, 82.14%. असं आहे आपलं, हो ना. त्यानंतरच घ्या, संगीताने 9,200 ला खरेदी केलेला टीव्ही 11,500 रुपयाला विकला तर शेकडा नफा किती म्हणते? शेकडा नफा काढताना आपल्याला अगोदर नफा काढावा लागेल ना. नफा बरोबर काय? 11,500 मायनस 9,200, ओके, म्हणजे 300 आणि 2300 रुपये त्याला काय झाला? नफा झाला. आता शेकडा नफा काढताना काय करतो आपण? नफा भागीला खरेदी किंमत गुणीला काय? 100. 11,500 खाली 11,500. हे 2 शून्य कटले. 23 ने याला भाग जातो 5चा, 5 20 पंचे 100, 5 त्रिक 15 आणि 5 ने याला भागितलं 20 बरोबर किती? 20%. पर्याय क्रमांक 1. तर त्याला शेकडा नफा किती झाला? संगीताला शेकडा नफा 20% झाला. त्यानंतर दर चाल दर शेकडा 8% दराने 96 रुपयाचे किती वर्षाचे मुदल व्याज? बघा इथे यांचा गुणाकारच करावा लागेल आपल्याला, या तिघांचा आहे. 8 48, 8 48 4, 8 9 72 4 76 गुणीला 3 बरोबर 3 8 24 4 हातच्याले 2, 18 2 20 0 हातच्याले 2, 7 त्रिक 21 22 23, 23 0 4 पर्याय क्रमांक. पहिल्याच कसं तर पहा, सरळ व्याज आय बरोबर मुद्दल गुणीला मुदत गुणीला दर भागीला 100 असं होतं की नाही. मग काय होईल? 9,600 गुणीला 8 गुणीला 3 आणि छेदाला आपल्याकडे काय उरलंय मग? 96 गुणीला 8 गुणीला 3. या दोघांचा गुणाकार किती? 768 गुणीला 3 आणि या दोघांचा गुणाकार किती आला? 2,304 रुपये त्याला सरळ व्याज मिळेल. त्यानंतर बघा -128 जे जे धन आहेत त्याची आपण बेरीज करूया. हा मायनस पाहिजे होता. हा 73 मायनस पाहिजे माझ्या मते. हा 73 इथे मायनस पाहिजे, दशांश नाही पाहिजे. असं आहे ते पाहूया आपण करून. -100 -128 अधिक 445 वजा 981 अधिक 86 वजा 73 बरोबर किती? जे ऋण आहेत त्यांची बेरीज करूया. 128 981 आणि 73 हे ऋण आहेत, त्यांची बेरीज ऋणच येईल. अलग लक्षात, या तिघांची बेरीज काय येईल? ऋणच येईल. पहा 8 1202 हाताला 1, 1808 हाताला 1, 9 10 1 11 1182. ओके, 1182 मधून आपल्याला हे एक मायनस करावं लागेल. कोणकोणतं राहिलं आपल्याकडे? 445 आणि 86. 6 5 1101 हाताला 1, 8 4 12 1 13 3 हाताला 1, 531 याच्यातून मायनस करावं लागेल. हे सर्व धन आहेत माझ्या मते आणि हा ऋण आहे असं काहीतरी आहे. तो 1 8तून 3 गेले 5 राहिले 651. -445 651 -651 यायला पाहिजे. -651 पाहिजे. इथं काय पाहिजे होतं? -651. ओके, हा मायनस आहे बरं का सर्व.
-651. ठीक आहे. त्यानंतरच घ्या. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोना व्यतिरिक्त उरलेल्या दोन कोणांच्या मापाची बेरीज किती अंश असते? हा आपला काटकोन त्रिकोण आहे. हो की नाही? आता बघा, हा कितीचा आहे? काटकोन आहे म्हणल्यावर 90 अंशाचा आहे. आता या दोघांची बेरीज किती असेल? मग 90 असेल ना, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. म्हणजेच हा जर कोण 90चा असेल तर उरलेल्या दोघांची बेरीज किती असायला पाहिजे? 90 अंश. पर्याय क्रमांक सी. ठीक आहे. पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतरच घ्या. 2 तास 45 मिनिटांमध्ये किती सेकंद असतात? एका तासात 3600. एका तासात 3600 सेकंद. हो की नाही? आणि 45 मिनिटात 45 गुणिले 60. 0 6 3 0 3 2700. 2700 बरोबर डबल 0. 13 3 हाताला 1 3 3 6 6300. कुठे आहेत? 2 तास 45 मिनिट. नाही यार, 2 तासाचं करावं लागेल ना आपल्याला. एक तास बरोबर 3600 सेकंद. ओके नाही? मग 2 तास बरोबर किती होईल? 7200. ओके नाही? मग डबल 0 9 आणि 9 9900 सेकंद. पर्याय क्रमांक सी असं आपलं उत्तर आलं. ठीक आहे. त्यानंतर घेऊया. आशाने 50 आंबे 100 रुपयात विकत घेतले तर तिला अर्धा डझन आंबे किती रुपयाला पडले? तर 12 रुपयाला. बघा, 50 आंबे ची किंमत आहे 100 रुपये. हो की नाही? मग 6 एक आंबा 2 रुपयाला पडला ना, डायरेक्ट 6 घेऊ. 6 आंबे 100 गुणिले 6 भागीला 50. हा 50 दुनी 100 आणि 60 दुनी 12. म्हणजे अर्धा डझन आंबे तिला 12 रुपयाला पडतील. त्यानंतर घ्या. बघा किती सोपं आहे. 1 1 1 1 गुणिला 2 2 2 2 2 2 2 2च आहे. हो ना. 24 66 42 2 4 आणि इथे एक शून्य घ्यायला पाहिजे होता. इथे एक शून्य घ्यायला पाहिजे होता. मग काय होईल? 3 3 शून्य पाहिजे होते. बरं चला जाऊ दे. 24 66 62 याचं उत्तर येतेच. ओके. त्यानंतर ZUQL हे नाही आलं माझ्या लक्षात. हे कुठतरी चुकलं माझ्यावर. ZUQL बघा. 4चा फरक आहे. 4 कोणकोणत्याचा फरक आहे? UPWXY हे 4. हो की नाही? इथे QRST 3चा. हो की नाही? आता इथे 2चाच असायला पाहिजे. मग OPN असायला पाहिजे. इथं OPLMN N असायला पाहिजे. पाहिजे इथे 3चा फरक, इथे 2चा, इथे 1चा. मग इथे काय असायला पाहिजे? N असायला पाहिजे. पर्याय क्रमांक डी. त्यानंतर घ्या. ADH EGK आणि GJN आणि या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह. बघा पहिले घेऊया AD आणि G. ABC म्हणजे 2चा गॅप, EF म्हणजे 2चा गॅप, DEFG. आता इथे HI 2चा गॅप म्हणजे इथं काय येईल? J येईल. काय येईल? J. आहे का कुठं? 3 ठिकाणी. आता बघा इथं EFG 2चा, इथं GHIJ KL, इथे काय येईल? M JM 2 ठिकाणी आहे. आता इथे HIJ हो ना, KLM NOP आणि इथे QJMQ. पर्याय क्रमांक डी.
आहे की नाही सोपं? पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर. ओके, त्यानंतरच घेऊया 33, 48, 65, 84 आणि हा डॅश. बोला काय असेल याच्यामधला फरक पाहूया पहिल्यांदा. इथे किती 15, 5 आणि 3 8 आहे. इथे किती 17चा आहे मध्यमध्ये. 7 2 14 1 15 5. इथे किती असेल 19चा असेल. मग 9 आणि 10 14 4 हाताला 1 6 19. बघा याच्यामध्ये 15 17 19 इथे 21 येईल ना. मग 21 4 आणि 1 5 आणि 8 2 10 105 आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 23चा फरक म्हणजे किती येईल 5 आणि 3 8 28 128 105 128 पर्याय क्रमांक 2. म्हणजे काय याच्यामध्ये 15 17 19 21 23 या विषम संख्यांचा फरक आहे त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर 121 12 121 12 तर 25 किती बघा. 121 वर्गमूळ किती 11 अधिक 1 केला त्याला. आता इथं काय होईल 25 वर्गमूळ किती 5 अधिक 1 बरोबर किती येईल 6. पर्याय क्रमांक सी. हो ना. 121 वर्गमूळ काढला 11 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला. इथे 25 वर्गमूळ 5 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला. इन्सुलिन मधुमेह इन्सुलिनच्या अभावामुळे मधुमेह हा रोग होतो तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग होतो. पर्याय क्रमांक सी. आलं का लक्षात तुमच्या? इन्सुलिनच्या अभावामुळे किंवा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे काय होतं मधुमेह होतं ज्याला आपण शुगर म्हणतो. आणि आयोडीनच्या कमतरतेमुळे काय होतं गलगंड निर्माण होतो की जो गळ्यात असतो गलगंड असा येतोय ना. एकनाथ भारूड तर तुकाराम काय तर तुकारामाची गाथा बुडवली होती ना त्या इंद्रायणीमध्ये कशामध्ये तरी. एकनाथ भारूड तर तुकाराम काय एकनाथांचा जसा भारुडाशी संबंध आहे तसा तुकारामाचा गाथेशी संबंध आहे. ओके. भारत रुपया जपान काय जपान काय हो मला नाही आठवत नेमकं. खालील प्रश्नामधील विसंगत घटक ओळखा. बघा रेडिग्राम पोलोनियम आणि थोरियम हे मूलद्रव्य आहेत पण सोडियम हा काय सोडियम हा धातू आहे. सोडियम हा वेगळा घटक आहे. पर्याय क्रमांक सी. ओके. विसंगत घटक इथे देखील ओळखायचा आहे आणि आपल्याला पर्याय दिले शेक्सपियर स्टीफन्स वॉटरमॅन आईन्स्टाईन ही तिन्ही शास्त्रज्ञ आहेत. आणि काय हा इंग्रजी वाङ्मयाचा अतिशय मोठा लेखक कवी कथा कादंबरीकार आहे शेक्सपियर. अतिशय गाजलेलं नाव ज्याची इंग्रजीची सुरुवातच मुळात शेक्सपियरने केली असं देखील आपल्याला म्हणता येईल. ओके नाही. त्या खालील पैकी इतरापेक्षा वेगळी संख्या कोणती तर कोणती असेल 101 असेल. 101 ही मूळ संख्या आहे बाकी संख्या मूळ संख्या नाही. ओके. त्यानंतर घ्या इतरापेक्षा वेगळी संख्या कोणती इथे कोणती म्हणता येईल आपल्याला कोणती घेऊ 65 घेऊ काय सगळं 65 एकक स्थानी 5 आहे म्हणून बाकी समसंख्या आहेत आणि हीच फक्त काय विषम संख्या आहे. ही समसंख्या आहे ही समसंख्या आहे आणि ही समसंख्या आहे आणि ही विषम संख्या. त्यानंतर एका सांकेतिक भाषेत स्टाईल असा लिहितात STYLE स्टाईल कसा लिहितात PQPIB
तर SMELL कसा. ओके, सांगा आता कितीचा फरक असेल. 2चा फरक. त्याच्यामध्ये 2चा फरक आहे. P Q आणि R, याच्यामध्ये QRS PWX UVWX अशा प्रकारचा 2-2चा फरक आहे. 2-2चा पाठीमागे फरक आहे. मग आता याच्या अगोदर 2 काय असतील. 2 शब्द कोणता असेल. PQR, इथे JKL, CD म्हणजे इथे B येईल, हो ना. इथे काय येईल B. PJB म्हणजे हेच आहे. बाकी डबल आहे तर येईल, हो ना. त्यानंतरचा घ्या. एका सांकेतिक भाषेत ईट गुड फूड म्हणजे के ला पा असं लिहितात. एकच के पाहिजे होता. गुड क्वालिटी म्हणजे पा. पाच कसे येईल. के ला पा. गुड क्वालिटी म्हणजे पा जो पाहिजे होतं बरं का. पा जो पाहिजे. पा जो, हो ना. आणि ईट लेस आहे काय. ईट लेस म्हणजे केरा. केरा. तर आपल्याला काय म्हणायचंय. फक्त फूड साठी कोणता शब्द आला ते आपल्याला शोधायचं. बघा या दोघांमध्ये पहा, गुड हा शब्दच आहे. गुड आणि पा म्हणजे गुडला काय आला पा. मग क्वालिटीला काय येईल जो येईल ना. क्वालिटीला जो. आता पहिल्या आणि तिसऱ्या मध्ये ईट ईट आहे आणि शब्द कोणता आहे के. ईट के. ईटला काय येईल के, हो ना. क्वालिटीला काय येईल जो. आता आपल्याला फूडला काय आला मग हा रिकामाच राहिला. फूडला काय आला ला. ला पर्याय क्रमांक 2. लक्षात तुमच्या असं होतं. त्यानंतर घ्या 12 अधिक 10 बरोबर 1205. 12 अधिक 10 बरोबर 1205. 11 अधिक 8 बरोबर 88.5. तर 16 अधिक 15 बरोबर किती. बघा आता काय केलं यांनी. या दोघांचा गुणाकार केला 12 20 आणि शेवटी 5 लिहिलं. या दोघांचा गुणाकार 11 8 88 शेवटी 5 लिहिलं. या दोघांचा गुणाकार काय होईल 15 90 240 आणि 0. 240 वर 5. या दोघांचा गुणाकार 240 आणि नंतर 5. पर्याय क्रमांक 1. असे सोपे सोपे खूप सोपा पेपर होता. राधा पश्चिमेकडे सरळ 18 किलोमीटर चालत गेली. ठीक आहे, इकडे घेऊ. राधा पश्चिमेकडे 18 किलोमीटर चालत गेली. उजवीकडे वळून ती 12 किलोमीटर चालली. उजवीकडे किती चालली 12 किलोमीटर चालली. परत एकदा उजवीकडे वळून 2 किलोमीटर चालली. 2 किलोमीटर हा 18. हा एकूण किती आहे 18. आता हा तर मूळ ठिकाणापासून ती किती अंतरावर असेल प्रश्न विचारला. हे अंतर काढायचं हे आणि हे. बघा हा जर केला तर काय होईल. हा 12 तर हा 12. हा 2 तर हा 2. हो की नाही आयत असल्यामुळे. मग हा इथून इतके 18 आहे. इतका 2 आहे तर इतका किती राहील 16. मग हे अंतर काढण्यासाठी आपल्याला 16चा वर्ग अधिक 12चा वर्ग बरोबर 256 अधिक किती 100 बरोबर 6 × 10 शून्य हाताला 1 0 2 3 4 आणि याचं वर्गमूळ किती 20 म्हणजे 20 किलोमीटर. प्राथमिक स्थानापासून शेवटच्या स्थानापर्यंत अंतर किती आहे ते 20 किलोमीटर. आणि त्यानंतरचा हा प्रश्न. अभिषेक रवीचा एकुलता एक मुलगा आहे. रवी हा बाप आहे, हो ना.
आणि अभिषेक हा त्याचा मुलगा आहे. ओके. शीला संगीताची मुलगी आहे. शीला संगीता. संगीता आणि शीला ही संगीताची मुलगी आहे. ठीक आहे. रवी संगीताचे सासरे आहेत. अरे यार, खालचं वरून वरचं खालून. संगीता आणि शीला संगीताची मुलगी आहे. शीला ही मुलगी आहे ना. पहिलंच बरोबर होतं. ही चुकीचं झालं की. शीला संगीता. ओके. शीला ही संगीताची मुलगी आहे. चुकीचंच लिहिलंय. रवी संगीताचे सासरे आहेत. संगीता खाली पाहिजे होती ना. मग संगीता खाली पाहिजे होती, कारण ही एक पिढी झाली आणि ती एक पिढी झाली. उलट लिहा बरं का. इथं थोडस उलट लिहा. माझं लिहिण्यात चुकलं. हे काय त्याचे कोणाचे? रवी संगीताचे सासरे आहेत. हो की नाही. तर अभिषेक आणि शीलाचे नाते काय? अभिषेक आणि शीलाचे नाते काय? अभिषेक तर आपण घेतलाच नाही. अभिषेक खाली घेतला. अभिषेक रवीचा एकुलता एक मुलगा आहे. अभिषेकचे शीलाशी नाते काय? हा सासरा आहे बघा ना. हा सासरा आहे. हो की नाही. हे दोघं नवरा बायको झाले. आता लक्षात. आणि आता हे काय झाले? भाऊ भाऊ झाले म्हणताय. भाऊ बहीण. हो की नाही. इन इवाय आहे ना रे. हो की नाही. आत्याची मुलगी, मामाची मुलगी. आणि मग अभिषेकचे शीलाशी नाते काय? अभिषेक जावई होईल, वडील म्हणूया आपण. जाऊ दे, कुठेतरी कन्फ्युज व्हायला. ठीक आहे. 15 ऑगस्ट 1999 ला रविवार होता. 26 जानेवारी 2000 ला कोणता वार असेल? 15 ऑगस्ट 1999 आणि 26 जानेवारी 2000. ओके. ऑगस्ट पासून आपल्याला जानेवारी पर्यंत मोजावं लागेल. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. ठीक आहे. 15 ऑगस्ट पर्यंत नाही, म्हणजे 15 ऑगस्ट पासून ते 31 पर्यंत 16 दिवस. सप्टेंबर किती आहे? 30 चा, ऑक्टोबर 31 चा, नोव्हेंबर 30 चा, डिसेंबर 31 चा आणि हे फक्त 26 दिवस. ओके. याचं केलं चालते बघा. 6 7 6 6 12 13 14 4 हात 1 3 3 6 3 9 10 11 12 13 14 15 1 16 164/16. 7 न भागा 7 दोन्ही 14. पुन्हा 2 उरले 7 21 3 उरले. म्हणजे 3 दिवस समोर जावं लागेल. म्हणजे रविवार अधिक 3 बरोबर सोमवार, मंगळवार, बुधवार. 26 जानेवारी 2000 ला बुधवार असेल. पर्याय क्रमांक डी. ठीक आहे. सागर महेश पेक्षा उंच आहे. सागर महेश पेक्षा उंच आहे. ओके. पण रवी इतका उंच नाही, म्हणजे रवी सागर पेक्षा उंच आहे. ठीक आहे. सौरभ हा सोपान पेक्षा उंच.
सौरभ हा सोपानपेक्षा उंच, पण महेश पेक्षा ठेंगणा आहे. ठीक आहे, तर सर्वात उंच कोणतं? सर्वात उंच रवी आला, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, त्यानंतर घ्या. 21 मुलीच्या रांगेत जर प्रियंका 4 स्थळ डावीकडे उजवीकडे स्थलांतरित झाली तर तिचा डावीकडून 12वा क्रमांक येतो. तसेच उजवीकडून मोजल्या तिचा मूळ क्रमांक कोणता? दाबा येईल माझ्या मते. 21 - 12 बरोबर 21 - 12 बरोबर किती आले? 8 आणि 9 9च यायला, 9 आणि 1 10 यायला पाहिजे. 10 यायला पाहिजे माझं. पहा एकदा कन्फर्म. 21 आणि 9 20 20 12 8 20 9 आणि 1 10 की 90. घड्याळात 4:30 वाजले तर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवितो, तर तास काटा कोणती दिशा दर्शवते? उत्तर, दक्षिण हो ना. आता पूर्व पश्चिम असेल. पूर्व पश्चिम. ठीक आहे, आता बघा घड्याळात 4:30 वाजले. 4:30 वाजले म्हणजे मिनिट काटा कुठं असेल? हा मिनिट काटा, हो की नाही? आणि तास काटा कुठं असेल? तिथे असेल, हो ना. मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो. मिनिट काटा काय करतो? की पूर्व दिशा दर्शवतो. ठीक आहे, तास काटा कोणती? तर तास काटा कोणती दिशा दर्शवली? आग्नेय दर्शवले, आग्नेय ईशान्य. ठीक आहे, त्याच्या एक घड्याळ दर 2 तासांनी 30 सेकंद मागे जाते. दुपारी 3 वाजता बरोबर लावलेले घड्याळ दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता किती वाजलेले असतील? म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 ते 3 वाजेपर्यंत किती तास झाले? 24 तास. दर 2 तासांनी 2 तास बरोबर 30 सेकंद. मग 1 तास बरोबर किती? 15 सेकंद. 15 न गुणूया याला. 15 चोक 60 शून्य हातच्याले 6 3600 सेकंद. याचे आपल्याला मिनिटं करायचे आहेत. मग 60 भागीला 360 बरोबर किती? 6 मिनिट. मग काय होईल? दुपारचे 3 वाजून आपल्याला 6 मिनिटं वजा करावी लागतील, हो ना. बरोबर काय होईल? 2 वाजून 54 मिनिटं. पर्याय क्रमांक बी, 2 वाजून 54 मिनिटं होईल. 6 मिनिटं मागे जाते ना ही, म्हणून 6 मिनिटं मायनस केले. बघा आता काय होईल? 720 भागीला 2 भागीला 3 भागीला 4 भागीला 5 बरोबर किती? 1 असेल. बघ 6 पंचे 30 12 36 72 एकच यायला पाहिजे. पर्याय क्रमांक सी. या सर्वांचा जर गुणाकार करतो म्हणलं आपण तर पहा 6 पंचे 30 30 चोक 120 360 72. बघा ठीक आहे नाही. बघा बरोबर काय झालं? 360. पुन्हा 3 न भागा 120, पुन्हा 4 न भागा 30, पुन्हा 5 न भागा 6, पुन्हा 6 न भागा. वेळ जाते. ओके, ते चला. एका जादुई टोपलीत सफरचंदाची संख्या दर मिनिटाला दुप्पट होते. जर टोपली 1 तासात पूर्ण भरत असेल तर टोपली केव्हा अर्धी भरलेली असेल? किती सोपं आहे. 59व्या मिनिटात हो, 59व्या म्हणते. ते काय म्हणते माहितीये का? दर मिनिटाला दुप्पट होते. 1 तासात म्हणजे 60 मिनिटात पूर्ण भरली. पूर्ण भरली. मग अर्धी कधी होती? 59व्या मिनिटाला ना. कारण काय 1 मिनिटात दुप्पट व्हायला म्हणजे इथं अर्धी आहे 59 मिनिटाला, मग 60व्या मिनिटाला किती होईल? पूर्णच भरलेली जाईल. ओके ठीक आहे. हे एवढे प्रश्न होते. माझ्या मते हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील. आज हा आपण पेपर सोडवला. काही समस्या असली तर मला कमेंट करा. निश्चित आपण त्यावर चर्चा करूया. धन्यवाद. भेटूया एका वेगळ्या चर्चेनं प्रश्नपत्रिकेसोबत लवकरच एका वेगळ्या प्रश्नपत्रिकेसोबत. टिल देन गुड बाय.